कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजित दिपकेचा नवा व्हिडिओ समोर आहे। कॉक्रोच जनता पार्टीच्या नावानं केल्या जाणाऱ्या आंदोलनाशी आपला काही संबंध नाही अशी स्पष्टोक्ती दिपकेनं दिली आहे। आई एम हियर टू मेक एन इम्पोर्टेंट अनाउंसमेंट एंड आई वुड लाइक टू क्लैरिफाई। अभी अभी मैंने कुछ न्यूज़ पढ़ी है जहां पर मैंने ये पढ़ा है कि कुछ जगहों पर कॉकरोच जनता पार्टी के नाम से कुछ लोग प्रोटेस्ट करने वाले हैं। मैं ये बात क्लियर कर दूं, वी हैव नॉट गिवन एनी सच कॉल। वी आर नॉट गोइंग टू प्रोटेस्ट राइट नाउ एंड वॉट एवर वी विल डू, वी विल प्लान फॉर इट एंड वी विल डू इट वेरी केयरफुली एंड बी वेरी माइंडफुल अबाउट इट। तो मेरी सारी कॉकरोच जनता पार्टी के सपोर्टर्स से रिक्वेस्ट है कि कोई भी ऐसी जल्दबाजी में कोई भी ऐसा कदम ना उठाए। डोंट टेक एनी सच डिसीजन और एक्शन दैट वुड हार्म द मूवमेंट। अभिजित दिपकेच्या घराच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये त्याचं घर आहे आणि त्याच्या निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। अभिजित दिपके हा कॉक्रोच जनता पार्टीचा संस्थापक आहे। कुटुंबियांना धमक्या येत असल्यानं बंदोबस्त वाढवलाय अशी माहिती आहे। आपले प्रतिनिधी सचिन बडे यांनी सोशल मीडियावर कॉक्रोच जनता पार्टी म्हणजेच झुरळ जनता पक्ष तेजीनं व्हायरल झाला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या तरुणानं ही पार्टी बनवली, जी सोशल मीडिया पार्टी बनवलेली आहे, तर तिच्या प्रचारासाठी त्यांनी सोशल मीडिया अकाउंट खोललं आणि त्याचे जास्तीत जास्त फॉलोअर्स देखील वाढले। मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता त्या तरुणाच्या फॅमिलीला काही ठिकाणी धमक्या येत असल्याची माहिती समोर आलेली आहे। पोलिसांना ही माहिती मिळाल्याच्या नंतरच छत्रपती संभाजीनगरातील वाळूज औद्योगिक परिसरामध्ये मोठा पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। आपण पाहतोय निवासस्थानाच्या या बाजूला पोलिसांचा बंदोबस्त आहे, तर दुसरीकडे या झाडाखाली आपण पाहतोय पोलीस जे आहेत ते तैनात करण्यात आलेले आहेत। कारण या निवासस्थानी या तरुणाचे म्हणजे ज्यानं जे कॉक्रोच पार्टी जी झुरळ पार्टी बनवली आहे, तर त्या झुरळ पार्टीच्या संस्थापकाच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त आहे। मोठे पोलिसांची संख्या जी आहे ती देखील वाढवण्यात आली आहे। पोलिसांची व्हॅन असेल किंवा पोलीस अधिकारी असतील ते येत आहेत, त्या ठिकाणी पाहणी करतायत आणि त्यानंतर ते निघून जात आहेत। जो पक्ष आहे, जे अकाउंट आहे, त्याला एवढा प्रतिसाद मिळतोय की काही जणांनी त्याला विरोध करायला देखील सुरुवात केली आहे आणि औद्योगिक क्षेत्रातील या घराच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। या संस्थापकाच्या कुटुंबियांना धमकी मिळाल्याच्या नंतर आता या ठिकाणी हा बंदोबस्त वाढवलाय। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। बच्चू कडूंना मंत्री करून आमची चूक झाली असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलेलं होतं। यावर आता बच्चू कडू यांनी प्रत्युत्तर दिलंय। उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याकरता आम्ही मदत केली होती। अगोदर ते मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर आम्ही मंत्री झालो असं बच्चू कडू म्हणतायत। मला उद्धव साहेबांना प्रश्न विचारायचा आहे, पहिले ते मुख्यमंत्री झाले का पहिले मी मंत्री झालो? आम्ही त्यांना घरी जाऊन पाठिंबा दिला हे ते विसरले। तुम्ही सांगा, आमच्याकडे 2 आमदार होते, माझ्या विरोधात शिवसेनेचा उमेदवार होता, ते माझ्या विरोधात प्रचार करायला आले, तरी सुद्धा शिंदे साहेबांनी आम्हाला कॉल केला, त्यांनी बोलावलं, उद्धव साहेबांची भेट घालून दिली आणि शिंदे साहेबांनी सांगितलं का आपल्याला इकडेच राहायचंय। त्यावेळेस बीजेपी, काँग्रेस, राष्ट्रवादी सगळे आमचे पाठिंबा मागत होते। तेव्हा उद्धव साहेब असे म्हणायचे का तुम्ही अपक्षाने जर मला बाजूने उभं केलं तर माझी मुख्यमंत्र्याची जे पद आहे ते मजबूत होऊ शकतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।